नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण क्रांतिकारक चळवळीनंतर गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ केलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पहिला भाग बघितलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळीचा दुसरा भाग पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळीचा भाग 2. असहकार चळवळ कार्यक्रम, त्याला आलेलं अपयश आणि त्यानंतर त्याचं राष्ट्रीय चळवळीतील महत्व हे काय होतं ते आपण या मुद्द्याखाली पाहणार आहोत. पहा, काँग्रेसचे कलकत्ता येथील अधिवेशन व असहकाराचा ऐतिहासिक ठराव. 4 सप्टेंबर 1920 रोजी कलकत्ता येथे राष्ट्रीय काँग्रेसचे एक खास अधिवेशन भरलं होतं. खास अधिवेशन म्हणजे काय? जनरली काँग्रेसचं अधिवेशन वार्षिक जे होतं ते डिसेंबर महिन्यात असायचं. पण यावेळेस 1920 साली 4 सप्टेंबरला कलकत्ता येथे एक खास अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं. तर या खास अधिवेशनात गांधीजींनी असहकाराचा ठराव मांडलेला होता. आता हा ठराव मान्य करून असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय झालेला होता. म्हणजे सर्व अनुयायांच्या एकमताने हा ठराव चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाला लजपत राय या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी होते. आता असहकाराचे स्वरूप म्हणजे काय तर बघा, ब्रिटिश मालावर बहिष्कार, सरकारी कार्यक्रमावरती बहिष्कार, कायदे मंडळाच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका न लढल्याचा म्हणजे बहिष्कार टाकण्यात यावा, सरकारी शाळा आणि महाविद्यालयांवरती बहिष्कार, सरकारी न्यायालयांवरती देखील बहिष्कार. म्हणजे असहकार म्हणजे काय? सरकारने जे देखील कार्यक्रम धोरणे आखलेले आहे त्याला सहकार्य न करणे, सहाय्य न करणे, पूर्णपणे बहिष्कार करणे, हे म्हणजेच असहकाराचं मूळ तत्व होतं. आता पुढे पाहूया नागपूर अधिवेशन, रेग्युलर काँग्रेसचं डिसेंबरचं 1920 सालचं नागपूर अधिवेशन. डिसेंबर 1920 मध्ये काँग्रेसचे नियमित वार्षिक अधिवेशन नागपूर येथे भरलेलं होतं. आता नियमानुसार खास अधिवेशनात पास झालेल्या त्या ठरावावर वार्षिक अधिवेशनात चर्चा तर होणारच होती. आता हे अधिवेशन अनेक अर्थांनी वादळी आणि महत्वाचे ठरलेले आहे. कोणतं तर नागपूर अधिवेशन हे जे होतं ते महत्वाचं आहे. कारण काय तर पहिलं बघा, काँग्रेस संघटनेत 1920 मध्ये गांधीजींना अग्रस्थान प्राप्त झाले. म्हणजे राष्ट्रीय चळवळ जी होती काँग्रेसची 1920 पर्यंत कुणाचा त्यावरती पगडा होता तर लोकमान्य टिळकांचा. पण 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं काय झालेलं होतं? निधन झालेलं होतं. त्यामुळे 1920 नंतर काँग्रेसच्या विचारसरणीवर कुणाचा पगडा झालेला आहे तर गांधीजींचा विचारसरणीचा पगडा झालेला आहे. त्यानंतर पुढे 20 ते 25 वर्षे ते काँग्रेसमधले एक महत्वाचे मातबर नेते म्हणून गणले गेलेले आहेत. पुढे काय महत्वाची घटना आहे तर बॅरिस्टर जिना, बाबू चित्तरंजन दास, विजय राघवाचार्य, पंडित मदन मोहन मालवीय, ॲनी बेझंट, बिपिन चंद्र पाल, तसेच टिळकांचे अनुयायी कोण तर खापर्डे आणि मुंजे यासारख्या नेत्यांनी असहकार चळवळीला विरोध असतानाही ही सहकार सुरू करण्याबाबतचा ठराव या अधिवेशनात मंजूर केला. म्हणजे जे अधिवेशन नागपूरचं झालेलं होतं त्यामध्ये बऱ्याच नेत्यांचं असहकार चळवळ सुरू करण्याला विरोध होता. पण हे आता हे जी नावं घेतलेली बॅरिस्टर जिना, बाबू चित्तरंजन दास, विजय राघवाचार्य, मुंजे आणि यासारख्या नेत्यांनी काय केलेलं आहे, असहकार चालू करण्याबाबतचा ठराव मंजूर केलेला होता. ठीक आहे, पुढे पाहूया. त्यामुळं काँग्रेस संघटना ही अधिक व्यापक, बलशाली आणि क्रियाशील बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. म्हणजे तळागाळापर्यंत ही काँग्रेस पोहोचली पाहिजे यासाठी एक खास प्रयत्न करण्यात आला. आता पुढे पहा, त्यात भाषिक तत्वावर आधारलेल्या 21 प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे भारतामध्ये जे वेगवेगळे प्रांत होते त्या प्रांतांच्या त्या ठिकाणच्या भाषेवर आधारित 21 प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आल्या. महाराष्ट्रातील एक, मध्य प्रांतासाठी नागपूरला एक, विदर्भासाठी अमरावती येथे एक आणि मुंबई शहरासाठी एक, अशा 4 प्रांतिक काँग्रेस समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. नचिकेळकर हे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले होते. पुढं अखिल भारतीय काँग्रेस समितीत 350 सदस्य राहतील. या केंद्रीय समितीसाठी प्रत्येक प्रांतातर्फे किती सदस्य राहतील हेही निश्चित करण्यात आले. म्हणजे अखिल भारतीय पूर्ण भारतासाठी काँग्रेस कमिटी जी नेमण्यात आली त्याचे सदस्य निश्चित किती करण्यात आले तर 350. आणि हे सदस्य कुठून निवडून येणार होते तर प्रत्येक प्रांतात मधून ते सदस्य निवडून येणार होते.
यासाठी इथं काय केलेलं होतं, एक ठराव पारित करण्यात आलेला. पुढं महत्वाचं काय ठरलेलं आहे, महत्वाच्या सर्व मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार अखिल भारतीय काँग्रेस समितीला असणार होता. ठीक आहे. आता वार्षिक अधिवेशनापूर्वी 2-3 दिवस विषय नियामक समितीची बैठक घेतली जाऊन तेथे अधिवेशनात चर्चेकरता येणारे ठराव निश्चित केले जावेत. तसेच विषय नियामक समितीत अखिल भारतीय काँग्रेस समितीने निवडलेले सदस्य असावेत. अशा प्रकारची काँग्रेसची घटना या अधिवेशनात निश्चित करण्यात आली. म्हणजे हे जे नागपूरचं अधिवेशन ठरलेलं आहे 1920चं, त्यामध्ये काय ठरलेलं आहे की त्यानंतर जी वार्षिक अधिवेशनं होणार आहेत काँग्रेसची, तर त्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात ठरवलेले जे नियम आहेत, कायदे आहेत, त्यावरती चर्चा करण्यात यावी असं या अधिवेशनात ठरलेलं आहे. नागपूरचे अधिवेशन काँग्रेस चळवळीच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरतो. या अधिवेशनापासूनच काँग्रेसचा व्याप खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे 1920 पूर्वी काँग्रेस ही जहाल आणि मवाळ गटामध्ये विभागलेली होती, तरी देखील त्याचं कार्यक्षेत्र हे शहरी मध्यम वर्गापुरतं मर्यादित होतं. पण 1920च्या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर मात्र काँग्रेसचा व्याप हा सामान्य जनतेपर्यंत अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे. या अधिवेशनानंतर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी देशाच्या विविध भागामध्ये दौरे करून असहकार कार्यक्रमाचे काय केलेलं आहे, महत्व पटवून दिलेलं आहे. त्याचं स्वरूप स्पष्ट करून सांगितलेलं आहे जनतेला. 50 लाख स्वयंसेवकाची नोंदणी त्यावेळेस देशभरात झालेली होती. पुढे 1 कोटी रुपयाचा स्वराज्य फंड जमा करण्याचा संकल्प देखील याच अधिवेशनात घेण्यात आलेला होता आणि तो लवकरच पूर्ण देखील करण्यात आला. नागपूरच्या अधिवेशनातच काय झालेलं आहे, गांधी नेता म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहे. गांधींकडे राष्ट्रीय सभेची व आंदोलनाची सूत्रे आलेली होती. असहकार हे एक न्याय व धार्मिक तत्व आहे. तो प्रत्येक माणसाचा जन्मजात हक्क आहे, म्हणून ते घटनात्मक आहे असं मानण्यात आलेलं आहे. संपूर्ण असहकाराच्या कार्यक्रमात काहीही घटनाबाह्य नाही असे गांधीजींनी म्हटलेले होते. म्हणजे असहकाराचे जे तत्व आहे ते घटनाबाह्य नसून ते आपला एक अधिकार आहे, या मताचे गांधीजी होते. हे देखील 1920च्या नागपूर अधिवेशनातच मान्य झालेलं आहे. पुढे पहा, 1 ऑगस्ट 1920 ला गांधीजींनी कैसर हिंद ही पदवी सरकारला परत करून असहकार चळवळीस सुरुवात केलेली आणि भारतीय इतिहासात गांधीयुग सुरुवात झालेली आहे. आता ही कैसर हिंद ही जी पदवी आहे गांधीजींना दिलेली, ती मागे परत करण्याच्या मागचा उद्देश काय होता, तर रौलट ऍक्ट आणि त्यानंतर घडून आलेलं जालियनवाला हत्याकांड हे या मागचं कारण होतं. आता असहकार चळवळीचा कार्यक्रम काय पाहूया. 4 सप्टेंबर 1920 रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात असहकार चळवळीच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं होतं. मगाशी सांगितले त्या पद्धतीनं 1920 कलकत्त्याचं एक खास अधिवेशन होतं. त्याच अधिवेशनात असहकार चळवळीचा कार्यक्रम आखण्यात आलेला होता. आता असहकार चळवळ ही 2 पद्धतीने चालत होती. एक तर त्याचा नकारात्मक कार्यक्रम होता आणि दुसरा होता सकारात्मक कार्यक्रम. तर आपण पहिल्यांदा असहकार चळवळीतील नकारात्मक कार्यक्रम पाहूया. पहा, पहिला आहे मुद्दा, ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मान सन्मान यांचा त्याग करणे. म्हणजे ब्रिटिशांनी त्या काळामध्ये अनेक लोकांना सर ही पदवी दिलेली होती, कैसरी हिंद ही पदवी दिलेली होती, त्याचबरोबर राव बहादूर या पद्धतीच्या वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या होत्या. तर असहकार चळवळीतील एक भाग म्हणून त्या लोकांनी त्या सर्व पदव्या सरकारला परत करणे हे मांडलेलं आहे. दुसरं तर ठरलेलं आहे परदेशी वस्तूंवरती बहिष्कार टाकणे. म्हणजे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती बहिष्कार टाकणं हे एक महत्वाचं तत्व होतं या कार्यक्रमांतर्गत. त्यानंतर सरकारी सभा, कार्यक्रम, दरबार आदीवरती संपूर्णपणे बहिष्कार टाकणे. म्हणजे ब्रिटिशांनी जे जे कार्यक्रम दरबार आयोजित केलेला आहे त्यावरती बहिष्कार टाकणे. पुढे आलेला आहे ब्रिटिश प्रणित शाळा, कॉलेजावरती बहिष्कार टाकणे. पुन्हा ब्रिटिश न्यायालयावरती देखील बहिष्कार टाकणे. हे सर्व बहिष्काराचं हत्यार त्यावेळेस उपसलं गेलेलं आहे. त्यानंतर 1919च्या कायद्यानुसार अस्तित्वात येणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळावरती जनतेनं बहिष्कार टाकावा व कोणीही मतदान करू नये असं देखील ठरलेलं होतं. पुन्हा पुढं इंग्लंडने मेसोपोटेमियात म्हणजेच इराकमध्ये जी लष्करी भरती सुरू केली होती
त्यावरती बहिष्कार देखील जनतेने टाकावा असं असहकार चळवळी दरम्यान ठरलेलं होतं. त्यानंतर सरकारी नोकऱ्यांचा त्याग करावा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, कायदे मंडळे यांचं देखील काय करावा, राजीनामा द्यावा किंवा त्यागपत्र द्यावं असं या अधिवेशनामध्ये असहकाराच्या नकारात्मक कार्यक्रमांतर्गत ठरलेलं होतं. आता हे झालं नकारात्मक कार्यक्रम. आता त्याच पद्धतीनं असहकार चळवळीतील सकारात्मक कार्यक्रम काय ते पाहूया. सकारात्मक कार्यक्रमाअंतर्गत पहिला मुद्दा तर आहे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. मगाशी आपण बघितलं परदेशातून येणाऱ्या वस्तूंचा बहिष्कार केला, त्यांच्या कापडांची होळी करण्यात आलेली होती. मग त्यामुळे काय केलेलं आहे, स्वदेशी वस्तूंचा वापर करणं अनिवार्य बनलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा येतोय हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करणं किंवा टिकवून ठेवणं. पुढचा मुद्दा अस्पृश्यता निवारण. त्यानंतरनं स्थानिक पातळीवरती लवाद मंडळे स्थापन करून त्यांच्या मार्फत लहान सहान वादग्रस्त मुद्द्यांचा निकाल लावणे. कारण का ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या न्यायालयावरती बहिष्कार टाकलेला होता. त्यानंतर स्वदेशी उद्योगास प्रोत्साहन, दारूबंदीचा प्रसार करणे. त्यानंतर पुन्हा लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ 1 कोटी रुपयांचा स्वराज्य फंड स्थापन करणे हे देखील इथं मांडलेलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करणे हे साहजिकच आलं, कारण का सरकारी शाळा आणि महाविद्यालयांवरती काय केलेलं होतं, बहिष्कार टाकण्यात आलेला होता. त्यानंतर खादीचा प्रसार सुरू करणे, प्रचार करणे, प्रसार करणे. आता या चळवळीला अनुसरून गांधीजींनी काय केलेलं होतं, मगाशी सांगितलं त्या पद्धतीने कैसर हिंद हा ब्रिटिशांचा किताब परत केला. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना बहाल केलेली सर ही पदवी परत केली. पुढे पंडित मोतीलाल नेहरू, देशबंधू चित्तरंजन दास, राजेंद्र प्रसाद, चक्रवर्ती राजगोपालचारी, टी प्रकाश, असफ अली, व्ही व्ही गिरी, वल्लभभाई पटेल असतील, लाला लजपत राय, मुकुंदराव जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, चिंतामणी यासारख्या नामांकित वकिलांनी त्या काळच्या वकिलीचा त्याग केला. त्यानंतर असहकार चळवळीस त्यांनी वकिलीचा त्याग करून काय केलेला आहे, उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्या काळात विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजावरती बहिष्कार टाकला. अनेकांनी सरकारी नोकरीचे राजीनामे दिले. सर्व शासकीय कार्यक्रमावरती देखील बहिष्कार टाकला. सकारात्मक कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. हातमागावरती खादीचे कापड तयार करण्याच्या कार्यक्रमास देशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. खादीचे कापड वापरणे हे देशभक्तीचे, राष्ट्रप्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. आता या दोन मुद्द्यांच्या अंतर्गत आपण असहकार चळवळ पूर्णपणे समजून घेतली. कशा पद्धतीने नकारात्मक कार्यक्रम होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून सकारात्मक कार्यक्रम कसे राबवले हे आपण पाहिलेलं आहे. पुढचा मुद्दा पाहूया. आता या असहकार चळवळीच्या अंतर्गतच लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ 1 कोटी रुपये स्वदेशी फंड जमा करून या रकमेतून 20 लक्ष सरखे घराघरातून सुरू करण्यात आले. दारूच्या दुकानांच्या पुढे निदर्शने करण्यात आली. अस्पृश्यता निवारण कार्यक्रमास फारसे यश मिळाले नाही, तरी राष्ट्रीय पातळीवर लोकांना त्याबद्दल जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ हाती घेण्यात आली आणि त्या अंतर्गतच काशी विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, पुणे येथील टिळक महाविद्यालय, अलीगड येथे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ स्थापन करण्यात आले. गांधीजींनी संपूर्ण देशभरात दौरे काढून आपल्या ध्येयवादाने काय केलेलं आहे, लोकांना भारून टाकले. इसवी सन 1921च्या निवडणुकीवर काँग्रेसने काय केलेला होता, बहिष्कार टाकलेला होता. त्यानंतर सरकारशी वाटाघाटीचे प्रयत्न आणि बारडोलीचा सत्याग्रह काय आहे हा मुद्दा ते आपण पाहून घेऊया. पहा, असहकार चळवळ ही अशीच चालू राहिली तर सरकारची दडपशाही वाढेल, म्हणून सरकार आणि काँग्रेस यांच्यात काय केलेलं आहे, तडजोड व्हावी असे काँग्रेसमधील ज्येष्ठ मवाळ नेत्यांना वाटू लागलेले होते. पंडित मदन मोहन मालवीय यांनी जानेवारी 1922 मध्ये मुंबई येथे बोलवलेल्या बैठकीला गांधींसह 300 नेते उपस्थित होते. म्हणजे काय की जर असहकार चळवळ अशीच चालू ठेवली तर सरकारची दडपशाही वाढेल, तर ही कुठेतरी रोखण्यासाठी, वाटाघाट करण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केलेलं आहे, मुंबईमध्ये एक बैठक घेतलेली आहे. आता गांधीजींनी 1 फेब्रुवारी 1922 रोजी लॉर्ड रिडिंग यांना पत्र पाठवून शासनाच्या दडपशाही पुढे भारतीय जनता झुकणार नाही, वाकणार नाही, अन्याय सहन करणार नाही, अत्याचार सहन करणार नाही असे सुनावले. आता पुढील मुद्द्यांवरती लढाऊ स्वरूपाचा सत्याग्रह थांबवण्याची गांधीजींची तयारी होती. आता हा जो लढा
गांधीजी लढणार होते ती कोणत्या मुद्द्यांच्या वरती थांबवण्याची त्यांची तयारी होती. तर पहिल्या प्रथम सत्याग्रहांची मुक्तता केली पाहिजे, ज्यांना अटक केलेलं आहे ते. वृत्तपत्रांवरील निर्बंध रद्द केले पाहिजेत. त्यानंतर संघटनांवरील निर्बंध रद्द केले पाहिजेत. परंतु त्यास नकार देऊन लॉर्ड इर्विंग याने सत्याग्रहामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीचा सामना करण्यास शासन तयार आहे असे स्पष्ट केले. म्हणजे गांधीजींच्या मागणीला त्यांनी काय केले, केराची टोपली दाखवली. या पार्श्वभूमीवरती गांधीजींनी बारडोली येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निवडक सहकाऱ्यांच्या सह गांधीजी बारडोलीस गेले असता 4000 पुरुषांनी व 500 महिलांनी सत्याग्रहात सामील होण्याचा निर्धार केला. तर हे झालं बारडोली सत्याग्रहाच्या बाबतीत. पुढे पाहूया. आता असहकार चळवळीशी च्या मुद्द्याशी निगडीत असलेली महत्वाची चौरी चौरा घटना आणि त्याच घटनेमुळे असहकार चळवळ गांधीजींना स्थगित करावी लागलेली आहे. ती काय घटना होती ते आपण पाहूया. बघा, असहकार चळवळ अगदी ज्यावेळी शिगेला पोचली, एकदम उच्च त्याच्या ठिकाणी पोचली, त्यावेळी जनतेमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. त्याच वेळी एक घटना घडलेली आहे. 5 फेब्रुवारी 1922 ला संयुक्त प्रांतातील चौरी चौरा या गावी काय झालेलं आहे, या असहकार चळवळीला एक हिंसक वळण लागले. एका मिरवणुकीवर गोळीबार झाला. पोलीस कचेरीत आश्रय घेत असलेल्या 22 पोलिसांची जमावाने काय केलेले आहे, पेटवून हत्या करून दिलेली आहे. या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ काय केलेली आहे, तहकूब केल्याची घोषणा केली. हिंसाचाराच्या या घटनेमुळे बारडोलीचा सत्याग्रह स्थगित केल्याची घोषणा देखील गांधीजींनी केलेली आहे. असहकाराचे सर्वच कार्यक्रम स्थगित केल्याची घोषणा गांधीजींनी केली. पुढे 10 मार्च 1922 रोजी ब्रिटिश सरकारने काय केलेलं आहे, गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेला आहे. कारण का, असहकार चळवळ ही गांधीजींच्या चिथावणीने चालू झाली असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं. त्यामुळे तो ब्रिटिश शासनाविरुद्धचा एक मोठा राजद्रोह असा मानून त्यांना अटक केलेली होती. मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास, मौलाना आझाद या तुरुंगात असलेल्या नेत्यांनी गांधीजींच्या या निर्णयाचा काय केला, निषेध केलेला आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कसं वर्णन केलेलं आहे बघा या गांधीजींच्या निर्णयाचं, तर राष्ट्रीय आपत्ती या शब्दात त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. असहकार चळवळीबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यात प्रारंभीपासूनच मतभेद होते. त्यामध्ये बॅरिस्टर जिना, आणि बेझंट, बिपिनचंद्र पाल यांचा आंदोलनास विरोध होता. हे आंदोलन खिलाफत प्रश्नाशी जोडले गेले ही एक चूकच झाली. कारण खिलाफतीचा प्रश्न कसा होता, तर धार्मिक मुद्द्यावरती आधारित खिलाफत चळवळ होती आणि त्याचा आपल्या भारतीय देशाशी त्याचा संबंध नव्हता. ठीक आहे. स्वराज्याचा प्रश्न हा राजकीय होता. 1922 मध्ये तुर्कस्तान मध्ये देखील गणतंत्र स्थापन झाले. त्यामुळे भारतीय मुस्लिमांचा असलेला जो सहकार्य होतं ते देखील निघून गेलं आणि असहकार चळवळीमध्ये त्यांना रस राहिला नाही. पुढे पाहूया असहकार चळवळीचे महत्व किंवा आपण त्याला परिणाम म्हणूया. सगळ्यात महत्वाचं तर काय, असहकार चळवळीमुळे पहिला मुद्दा, जनतेत राष्ट्रीय जागृती झालेली आहे. दुसरं, तरुण वर्ग राष्ट्रकार्याकडे आकर्षित झालेला होता. त्यानंतर सनदशीर चळवळीचे पर्व संपून सक्रिय आंदोलनाचे पर्व चालू झाले. म्हणजे असहकार चळवळीच्या पूर्वी नीती नियमाने काँग्रेस वागत होती. काही मुद्दे मांडून कायदे मंडळामध्ये सहकार्य करून ब्रिटिश शासनाला, पण त्याच्या जागी आता असहकार चळवळीने काय केलेलं आहे, आंदोलनाचं पर्व चालू केलेलं आहे. त्यानंतर गांधीजींचं नेतृत्व या असहकार चळवळीतून पुढे आलेलं आहे. पुढं ब्रिटिश सरकारच्या धोरणात बदल त्यांना करावे लागले. सरकारने उदारमतवादी दृष्टिकोन त्यापासून स्वीकारलेला आहे आणि 1919च्या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू झालेली आहे. म्हणजे हा कायदा पास होण्याच्या मागचं कारण कोणतं होतं, तर असहकार चळवळीला मिळालेला जनतेचा पाठिंबा किंवा प्रतिसाद असं म्हणू शकतो. पुन्हा काय झालेलं आहे, तर काँग्रेसचे महत्व वाढले, देशी उद्योगधंद्यांना प्राधान्य मिळाला, विधायक कार्यास प्रारंभ. असहकार चळवळीमुळे काय झालेलं आहे, अस्पृश्यता निवारणास सुरुवात झालेली आहे. दारूबंदी, खादीचा प्रसार आदी अनेक विधायक कार्याचा प्रारंभ झालेला आहे. त्यानंतर पदव्या आणि मान सन्मान याबद्दल लोकांच्या मध्ये तिरस्कार वाढीस लागलेला आहे. भारतीय राष्ट्रवादाला जास्तीची गती मिळाली. तर हे सर्व परिणाम आपल्याला असहकार चळवळीचे दिसून आलेले आहेत. आजच्या आपण लेक्चर मध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ भाग 2 पाहिलेला आहे.
याच्या पुढच्या लेक्चरमध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीचा भाग 3 पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. धन्यवाद.